नमस्कार मित्रांनो, आज जर आपण पाहिले तर जग हे मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे। एकीकडे रशिया युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे इस्रायल व हमासचे युद्ध सुरू आहे। या सर्वांचं आपापसात युद्ध चालू आहे। युद्ध सोडवण्याऐवजी आपण जर एकमेकांना असे सपोर्ट करत राहिलो, या घडीला खूप सारे देश युद्ध सोडवण्याऐवजी एकमेकांचा सपोर्ट करीत आहेत व असाच जर सपोर्ट चालू राहिला तर या युद्धाचे कधी रूपांतर विश्वयुद्धात होईल हे आपणास कळणारही नाही। अशातच जगाला गौतम बुद्धांच्या विचाराची गरज आहे। महत्त्वपूर्ण संदेश पीस म्हणजे शांतता याची नितांत गरज आहे। आज आपण पाहणार आहोत गौतम बुद्धांविषयी, त्यांचे विचार व त्यांच्या जीवनाविषयी। स्वागत आहे आपलं मराठी इम्पॅक्टमध्ये। इसवी सन पूर्व 6व्या शतकात मानवाचे दुःख, त्याच्या दुःखाची कारणे व ते सोडविण्याचा मार्ग सांगणारे भगवान बुद्ध होऊन गेले। त्यांनी बौद्ध या शांतिप्रिय धर्माची स्थापना केली व प्रसारही केला। त्यामुळेच आपणास पूर्व आशिया खंडामधील देशांमध्ये बौद्ध धर्म स्वीकारलेले लोक मिळतात, जसे की चीन, जपान, थायलंड, म्यानमार या देशांमध्ये मोठ्या संख्येने बौद्ध धर्माचे लोक राहतात। त्यांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी इसवी सन पूर्व 6व्या शतकात झाला होता। त्यांच्या आईचे नाव मायादेवी असे होते व वडिलांचे नाव शुद्धोधना असे होते। जन्मानंतर अवघ्या 7व्या दिवशी मायादेवींचे निधन झाले। त्यानंतर गौतमांचा सांभाळ त्यांची मावशी प्रजापती गौतमी हिने केला। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गौतम बुद्धांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जायचे, जसे की शाक्यमुनी, सिद्धार्थ, गौतम, मायादेवी सूत, बोधिसत्व अशी त्यांची वेगवेगळी नावे होती। गौतम बुद्धांनी मानव कल्याणाकडे वाटचाल कशी केली ते आपण पाहूया। गौतम बुद्धांकडे अलौकिक बुद्धिमत्ता होती। ते लहानपणापासूनच गंभीर व चिंतनशील वृत्तीचे होते व त्यांना बालपणीच ध्यान धरण्याची आवड होती। एके दिवशी सिद्धार्थचा विवाह करण्याचे शुद्धोधन राजाने ठरविले। ते त्याला कोणतेही दुःख दिसू नये अशी काळजी त्यांनी घेतली होती। शुद्धोधन राजांनी मात्र एक अट घातली, म्हणजे पत्नी म्हणून जिची मी निवड करीन ती स्त्री मला गुणांनी अनुरूप हवी, मग ती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र यापैकी कोणत्याही वर्णातील असली तरी चालेल। शेवटी यशोधरा नावाच्या मुलीशी सिद्धार्थचा विवाह झाला। एके दिवशी काय झाले की त्याला म्हणजे सिद्धार्थला रथातून बाहेर जात असताना मनाला विषण्ण करणारी 4 दृश्ये त्याला दिसली। पहिले दृश्य म्हणजे वृद्धावस्थेने वाकलेला एक म्हातारा, दुसरे होते रोगाने पछाडलेला भिकारी, तिसरे म्हणजे एक प्रेत यात्रा होती व चौथे दृश्य होते शांतपणे चालणारा एक संन्यासी। या यतीकडे पाहून सिद्धार्थला वाटले की हेच जीवन चांगले, ह्याच मार्गाने मानवाची रोग, वार्धक्य, दुःख व मृत्यू यापासून सुटका होऊ शकेल। सिद्धार्थ त्यावेळी ऐन तारुण्यात होते। आपण घर सोडून जाणार असल्याचा विचार त्याने यशोधरेजवळ बोलून दाखविला होता। शेवटी त्यांनी पत्नी, मुलगा, राजवाडा व राज्य सर्व काही संपत्ती सोडली व मानवतेच्या चिरकल्याणाच्या शोधासाठी ते निघाले। त्यांचे तत्वज्ञान व कार्य आपण आता पाहूयात। अनेक वर्षे त्यांनी तपश्चर्या केली। एके दिवशी ते पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना बोध म्हणजे ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून या वृक्षाला बोधिवृक्ष असे म्हणतात। हे स्थान आज हे आपणास पाहायला मिळते व हे ठिकाण बौद्ध धर्मात खूप पवित्र मानले जाते। जगभरातून भक्त पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात। हे ठिकाण आपल्या भारतामध्ये बिहार राज्यातील गया जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी जवळील सारनाथ येथे सर्वप्रथम धम्मचे प्रवचन दिले होते। बौद्ध धर्मातील 4 सर्वात पवित्र स्थळांपैकी सारनाथ हे देखील एक आहे। बोधगया, लुंबिनी, कुशीनगर व सारनाथ ही सर्वात पवित्र स्थाने आहेत। मानवी जीवनाचे मूलभूत प्रश्न त्यांनी महत्त्वाचे मानले। शुद्ध सदाचरणाला त्यांनी महत्त्व दिले। जातीभेद, राष्ट्रभेद दूर करून आपला बौद्ध धर्म दुसऱ्या देशातही नेला। शेवटी वयाच्या 80व्या वर्षी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जवळील कुशीनगर येथे त्यांना निर्वाण स्थिती प्राप्त झाली। गौतम बुद्धांनी प्रवर्तित केलेला धर्म हा मानवकेंद्रित बनविला। त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानात नैतिक सदाचरणाला व चित्तशुद्धीला महत्त्व दिले। विश्वव्यापी करुणेची स्थिती आणि मैत्रीची प्रेरणा त्यांच्या नीतिशास्त्रात दिसून येते व आज जगाला त्यांच्या अशा खूप साऱ्या विचारांची गरज आहे। मित्रांनो, तुम्हाला कधी जर वेळ मिळाला तर जरूर सारनाथ, लुंबिनी, बोधगया, कुशीनगर या सर्व ठिकाणांना भेट द्या। पर्यटन दृष्टीने सुद्धा हे खूप फेमस ठिकाण आहेत आणि ते एकमेकांपासून खूप जवळ आहेत, दूरही नाहीत।
300 किलोमीटर रेडियसच्या आतमध्ये हे सर्व ठिकाण आहेत. तर मित्रांनो, भगवान बुद्धांविषयी माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच कॉन्टेंटसाठी मराठी इम्पॅक्टला सबस्क्राईब करा. धन्यवाद.